नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी या योजनेमधून मागच्या 2 दिवसाखाली सोडत झालेली आहे. या सोडतीमध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा याच्यामध्ये देखील सोडत झालेली आहे. टेक्निकल प्रॉब्लेममुळे शेतकऱ्यांना विमा SMS आलेला नाही. तर अशा शेतकऱ्यांनी यादी आपली डाउनलोड करून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये पाहायचं आहे की आपलं जे नाव आहे ते आलेलं आहे का नाही. जर तुम्ही 7 दिवसाच्या आत या बाबीचे जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड नाही केले तर ते ऑटोमॅटिक रिजेक्ट होणार आहे, डिलीट होणार आहे व परत आपल्याला खूप उशिरानं या योजनेसाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. तर आपल्याला ही जी यादी आहे ती आपल्या मोबाईल मधूनच कशी डाउनलोड करायची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला साईटला मोबाईलची स्क्रीन दिसणार आहे आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला जायचं आहे गुगल क्रोम वरती. तिथे आपल्याला सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉग इन. त्याच्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट येईल ती वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला या 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायचं आहे. माझा अगोदरच आहे, ओके करा. आणि इथे पाहू शकता तुम्हाला डाव्या साईडला तुम्हाला इथे 5 पर्याय दिसतील. या 5 पर्यायापैकी तुम्हाला महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCFS नुसार निवड यादी आपल्याला बघायची आहे. मी थोडं झूम करतो आणि त्याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थी तपशील शोधा हा पर्याय दिसेल. आपल्याला बाब निवडायची आहे. इथे तुम्हाला 5 पर्याय दिसतील. आपल्याला सिंचन साधने व सुविधा याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तालुका निवडा, तालुका इथे निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जर शोधा या बटनवरती क्लिक केलं तर अख्ख्या तालुक्याची यादी येईल आणि आपल्याला आपल्या गावची जी यादी आहे ती डाउनलोड करण्यास अडचण येईल आणि भरपूर लाभार्थी असल्यामुळे आपल्याला शोधायला देखील अडचण येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाव निवडा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल शोधा या बटनवरती क्लिक करा. शोधा या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या गावची सिंचन साधने व सुविधा या बाबीची यादी जी आहे ती आपल्याला इथे समोर दिसणार आहे. इथे पाहू शकता नाव वगैरे मी हाईड करतो. नाव, गाव सगळे इथे येईल, जिल्हा, तालुका सर्व येईल. त्याच्यानंतर इथे पाहू शकता धाराशिव जिल्हा, तालुका लोहारा, गाव माळेगाव. बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही. इथे पाहू शकता इरिगेशन डिव्हाइस अँड फॅसिलिटी. तर आपल्याला इथे लागलेलं आहे जे लाभार्थी तुम्हाला दाखवतो. इथे स्प्रिंकलर आहे, स्प्रिंकलरची अनुदानाची रक्कम देखील इथे तुम्हाला शो होत आहे. इथे पाहू शकता. आणि आपल्याला जे काही यादी आहे ती यादी आपल्याला दिसत आहे. जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला वरती 2 पर्याय दिसतील. तुम्हाला इथे 2 पर्याय दिसतील. एक्सपोर्ट टू PDF म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये PDF डाउनलोड करायची असेल याच्यावरती क्लिक करा. आणि जर तुम्हाला एक्सेल मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर आपल्याला मोबाईल मध्ये डाउनलोड करायचं आहे. आपण एक्सपोर्ट टू PDF याच्यावरती क्लिक करूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं डाउनलोड अगेन याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथे डाउनलोडच्या याच्यामध्ये तुम्हाला इथे डाउनलोड झालेलं दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला महाडीबीटीच्या सिंचन साधने व सुविधा या बाबीची जे लाभार्थी आहेत गावचे याची यादी अशा प्रकारे डाउनलोड करता येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
काय अडचण असेल तर कमेंट करा. डॉक्युमेंट अपलोड कशी करायचे यावरती देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ह्या ज्यांचे नाव यामध्ये आलेलं असेल तर त्यांनी 7 दिवसाच्या आत याची कागदपत्र जे आहेत ते अपलोड करायचे आहेत, नाहीतर ह्यांची जी अर्ज आहेत ते बाद होतात. तर मित्रांनो, परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.